आज करूया संडे स्पेशल आईस्क्रीम। पाणी गरम करायला ठेवलं आपण ना, डेअरी मिल्क जी कॅडबरी असते ना ते अशा प्रकारे ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि वितळून घ्यायची। हे बघा, उलटी पलटी करून ना वितळून घ्यायची। काय लगेच वितळून जाते कॅडबरी ह्याच्यामध्ये। वितळली आहे, एक काढून घेऊ आपण ह्याच्यातून। मी अशी कप घेतला आणि त्याच्यामध्ये हे टाकून ना आपण चमच्याने ना स्पेअर अशा प्रकारे ना सगळीकडे पसरून घ्यायची कॅडबरी। सगळ्या कपला ना मी ही लावून घेतली कॅडबरी आपली आणि आता ह्याला फ्रीज मध्ये ठेवून देऊ आपण। एक ग्लास दूध घेतले, एक उकळी आली ना अर्धा पेला ना साधं दूध घेतलंय, त्यात ना 2 चमचे कस्टर्ड पावडर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं। पूर्ण गाठी फोडून घ्यायच्या, नंतर आपण दुधात टाकलं ना मग तशीच गाठ राहते ती। हे बघा, आपण सगळी गाठी फोडून घेतली। आता एक उकळी आली, आपण हे कॉर्नफ्लॉवरचं दूध केलं ना आपण ना ते टाकून घेऊ ह्याच्यात आणि त्याच्यासोबत काजू बदाम म्हणजे असं मी क्रश करून घेतलेत ते टाकून घेऊ आणि 1 चमचे विलायची पावडर आणि अर्धा पेला साखर घेतली। तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता। आता आपले बॅटर बऱ्यापैकी ना घट्ट झालंय, आपण गॅस बंद करून घेऊ आणि थोडं थंड होऊ देऊ। जे आपण कप मध्ये डेअरी मिल्क चॉकलेट वतून घेतलं ना ते बघा काढले आता बाहेर आणि आईस्क्रीम बनवलेली गार झाली आहे। आता आपण ना कप मध्ये वतून घेऊ अशा। ह्या प्रकारे सगळेच कप भरून घेते मी। अशा प्रकारे ना सगळे कप भरून घेऊ आपण। खायला लय भारी लागते आईस्क्रीम, तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली। अशा प्रकारे स्टिक टाकून घेते मी। माझ्याकडं म्हणजे असल्या कलरच्या आहेत, तुमच्याकडं काडी असली तरी चालेल। चॉकलेट मेल्ट करून घेतले ते टाकून घेऊ आपण। सगळीकडे करून घ्यायचं। अशा प्रकारे ना मी डेअरी मिल्क चॉकलेट ना मेल्ट केली ते टाकले ह्याच्यात। आता आपण फ्रीज मध्ये ठेवून देऊ 8 तासात। बघा अशा प्रकारे ना आईस्क्रीम आपली घट्ट झाली एकदम असं। आपण हे तयार आहे मग आपली आईस्क्रीम खाण्यासाठी। तुम्ही पण नक्की ट्राय करा घरी आणि कमेंट करून नक्की सांगा मला तुमची आईस्क्रीम कशी झाली ती।